नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज मी बनवणार आहे पनीर लबाबदार. तर हॉटेलसारखी सेम बनवणार आहे. सगळ्यात पहिले तर 2 मोठ्या आकाराचे कांदे, टोमॅटो, थोडेसे 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीरच्या काड्या, बेडगी मिरची, काजू, मगज, आलं लसूणची पेस्ट हे सगळं टाकून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजायला ठेवायचं आहे. आता हे झालं सगळं ग्रेव्हीचं सामान झालं. तर हे ग्रेव्ही शिजते तोपर्यंत आहे ना आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे. पनीर असे एकदम जाडसर असं कट करायचे आहेत. तर इथं पनीर कट झालेले आहेत. आता इथं साईडला बघा मी कांदा टोमॅटो पण कापून ठेवलेला आहे. आता ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजली गेली आहे. त्याच्यात थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत. काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 तेजपत्ता, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि लवंग, इलायची हे टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ती ग्रेव्ही एका ताटामध्ये काढून आहे ना थंड करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत तिथं पनीर फ्राय होतं आहे. पनीर मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं फ्राय करायचं, नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मसाला टाकून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि साईडला काढून ठेवायचं आहे. तर इथं पनीर फ्राय झालेलं आहे. तर आपल्याला त्याच तेलामध्ये आहे ना जिरे टाकायचे आहेत आणि कांदा टोमॅटो जो बारीक कापून ठेवला होता तो टाकायचा आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता ही ग्रेव्ही आपली थंड झालेली आहे. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर इथं बघा पाहू शकता वाटून घ्यायचं आहे सगळं. मस्त असं थंड झालेलं आणि एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही झालेली आहे. तरी पण मी एका गाळणीच्या साहाय्याने आहे ना मी त्याला पूर्ण गाळून घेणार आहे. गाळून झालं की आपल्याला मस्त असं ते परतून घ्यायचे आहे. परतून झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता नंतर त्याच्यामध्ये पनीर जे आपण फ्राय करून ठेवले होते ते पनीर टाकायचे आहेत. थोडा वेळ 1-5-10 मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे. मी थोडंसं पनीर साईडला ठेवलं होतं. थोडंसं क्रश करून हाताने ते पनीर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि वरून थोडंसं बटर टाकलेलं आहे. आता 1-5 मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे. मस्त असं बघा पाहू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे. आता इथं आपली भाजी तयार झालेली आहे. वरून थोडीशी साखर टाकायची आहे आणि कस्तुरी मेथी जी फ्राय करून थोडीशी गरम करून टाकायची आहे. कस्तुरी मेथीचं पावडर पाहू शकता असं टाकलेलं आहे आणि मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे ही भाजी. खूप टेस्टी अशी भाजी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ नाही समजला असेल तर मोठा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो मोठा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. आता मी इथं गार्निशिंगसाठी आहे ना थोडंसं पनीर क्रश करून टाकलेलं आहे, कस्तुरी मेथीची पावडर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली. चला तर मग या तुम्ही पण खायला पनीर लबाबदार. बाय.